नमस्कार. आपण छत्रपती संभाजीनगरच्या छावणी या भागामध्ये आलो आहोत. या ठिकाणी एक दिंडी आहे. दिंडीचे जे व्यवस्थापक आहे किंवा जे मुख्य आहेत त्यांच्याकडून आपण थोडीशी दिंडीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. बोला सर, बोला ना. बोलत राहतो, बोला. आम्ही दर 6 वर्षापासून दरवर्षी पंढरीसाठी आमच्या गणोरी गावातून श्री क्षेत्र पंढरपूरसाठी रवाना झालेलो आहे. काल आमचं प्रस्थान झालं गणोरीहून आणि काल आमचा सावंगी परिसरात मुक्काम होता. दुसऱ्या मुक्कामासाठी आम्ही शिवराईसाठी आज दुसरा आमचा मुक्काम असेल. पंढरीला जाताना अतिशय आमच्या मनात आनंद होतो आणि आम्ही आमची जी दरवर्षीची परंपरा आहे ती चालू ठेवण्याची प्रयत्न करतो. या दिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावातील संत रामलाल बाबा गेंदाई यांच्या पूर्व आशीर्वादाने व आमच्या दिंडीचे मुख्य महंत धर्मरत्न शास्त्री कबीर मठ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 6 वर्षापासून आमची वारी सुरू केलेली आहे. आणि ही वारी आम्ही जोपर्यंत आम्ही या पृथ्वीवर असो तोपर्यंत चालू ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत. वारीत गेल्याने जो आनंद आपण संसारात घेऊ शकत नाही तो आनंद आपल्याला या वारीतून मिळतो. म्हणून आम्हीही जातो वारीला, तुम्ही या वारीला. काय नडलं या संसारात, खरा जीवनाचा आनंद आहे या वारीत, ही एक म्हण आहे. आणि त्या म्हणीला खरं साध्य करण्यासाठी आमच्या गावातील सर्वच वारकरी, पंचकृषीतील वारकरी आमच्या दिंडीत सामील होता. आणि आमचे ज्या ज्या ठिकाणी मुक्काम असतो, ज्या ज्या ठिकाणी विसावा असतो, आम्हाला सर्व परिसरातील भाविक भक्तांकडून अतिशय चांगला प्रतिसाद भेटतो. आम्हाला अतिशय चांगलं योगदान भेटतं. ते आम्हाला मान सन्मान देतात आणि आम्ही त्यांना या दिंडीत त्यांच्याकडून काहीतरी मिळावं यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन देत असतो. आमची हीच इच्छा आहे की सर्वांनी एकदा तरी ही पंढरीची वारी करावं. आम्हीही करत आहोत, तुम्हीही करावं. आषाढी एकादशी हे आपल्या धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे असते. आषाढी एकादशी म्हणजेच आपले प्रिय आणि लाडके भगवंत विष्णू म्हणजेच पांडुरंग म्हणजेच विठ्ठल ते या ठिकाणी योग निद्रेमध्ये जातात 4 महिन्यासाठी, ज्याला आपण चातुर्मास असं म्हणतो. तर जे विष्णू जे आहेत ते चातुर्मासामध्ये 4 महिने योग निद्रा घेतात. त्यावेळेस देवातिदेव महादेव या सृष्टीचा भार सांभाळतात. अशा ठिकाणी अशा प्रकारे आषाढी एकादशीचं खूप महत्त्व आहे. टाळ आहे, मृदुंग आहे, भजन आहे, कीर्तन आहे आणि भक्तीचा महासागर आहे. पाऊस जरी किती पडला तरी भक्तीचा जो महासागर आहे तो ओसंडून वाहतो आहे. सर्व भक्तांमध्ये आज आनंद, उत्साह आणि जोर दिसत आहे. तर तुम्हाला या दिंडीसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण हरी.